स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आणि माझ्यासोबत आपलं दुसरा चॅनल आहे किरण शिरतोळे ब्लॉग्स. तर या ठिकाणी आम्ही आता कात्रखाटाव पाटीवरती आहे. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. 11 तारखेला मौजे येरळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांचे. आता येरळवाडी म्हणले की जुनी मैदानं चालू होती मित्रांनो, परंतु मध्यंतरीच्या 1-2 वर्षामध्ये जरा बंद होती. परंतु पुन्हा एकदा येरळवाडीकरांनी मनावरती घेऊन या ठिकाणी यात्रेच्या मैदानाचं नियोजन केलंय. आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ येरळवाडीकर आणि आमचे मित्र वैभव पाटील कात्रखाटावर आहेत. आता वैभव पाटील काय आहेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो ह्या पाटील असल्यावर. कारण काय होतंय, आजूबाजू जे पंचक्रोशीतली गाव आहेत, येरळवाडी असेल, कात्रखाटाव असेल, त्या सगळ्यांना या ठिकाणी पाटलाचं सहकार्य असतं. कारण त्यावड्या गावातली फाटी फक्त कात्रखाटावला आहे आणि कात्रखाटावची फाटी आपल्याला माहिती कशी आहे, चांगली फाटी किल्ली आहे, कुठली अडचण नाही फाटीला, पाळा अडचण नाही, थांबा अडचण नाही, बांधा अडचण नाही. त्यामुळे पाटील बऱ्यापैकी पाटलांचं सहकार्य असतं पंचक्रोशीतील. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मुलाखतीला पाटलांना आवर्जून या ठिकाणी बोलवत असतात. आता पुढच्या महिन्यात हिंगण्याचं जरी मैदान असेल तर तिथं पाटील तुम्हाला 100% दिसणार. कारण कसं आहे ना, माणसं जपली पाहिजेत आणि बैलगाडी क्षेत्रातलं पाटलांचं कसं नियोजन वगैरे पाटलांना सगळं माहित असल्यामुळे पाटील असतात. तर म्हणून मी पहिल्यांदाच बोललो की सगळ्यांना वाटत असेल का येरळवाडीचं मैदान कात्रखाटाचं पाटील कसं, तर ते सांगितलं. कारण पाटलांच्याकडून जाणून घेऊन नियोजन कसं आहे. पाटील नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आता, कात्रखाटावचं मैदान आलंच आहे पुढच्या 15 दिवसानं, परंतु आता येरळवाडीचं मैदान आहे परवा दिवशी 11 तारखेला. कसं नियोजन आहे? कात्रखाटाव पासून 3 किलोमीटरचं गाव येरळवाडी. हो. येरळवाडी असू द्या, मानेवाडी असू द्या, म्हणजे आजूबाजूची गावं जी आहेत त्यांना आता सध्या काय झालंय, प्रत्येक लोकांनी आपापली क्षेत्र जे आहेत ती वहिवाटीत काढल्यामुळं बैलगाडी शर्यत भरवणे इतपत आता म्हणजे जागा उपलब्ध नाही. बरोबर. तर येरळवाडीकरांचं 2 वर्ष मैदान बंद होण्याचं कारण होतं की त्यांना जागा उपलब्ध नव्हती. मग जिथं जागा येरळवाडीचं मैदान जिथं भरायचं ते पण आता तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनी सगळ्या करायला सुरुवात केल्यामुळे त्यांना जागा नव्हती. मग त्यांचा मला फोन आला, पाटील आम्हाला कात्रखाटावची फाटी पाहिजे. म्हणलं काय फाटी काय सर्वांचीच आहे, मैदान उपलब्ध करून द्यायला सांगतो म्हणलं मी, काय अडचण नाही. त्या जागा मालकींना फोन करून सांगितलं असं असं येरळवाडीचं मैदान आहे, तर ते मैदान आपल्या कात्रखाटाच्या फाटीवर घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही म्हणल्याप्रमाणे आजूबाजूचं गाव असू द्या, मदत ही प्रत्येकाला असते आपली. तर त्या मदतीप्रमाणेच ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त येरळवाडीकरांचं मैदान एक दुसरा एक बैल मैदान त्यांनी घेतलंय आपल्या कात्रखाटावच्या फाटीवर. 11 तारखेला मैदान आहे आणि 2 वर्ष मैदान बंद पडल्यामुळे ह्यातल्या सगळ्या यात्रा कमिटीने ठरवलं, भले बक्षीस कमी असो पण आपण आपली परंपरा चालू ठेवू म्हणून 51,000 रुपये बक्षीस ठेवलंय पहिलं. त्याप्रमाणे त्यांनी 7 बक्षीस ठेवलेत. प्रत्येक बैलगाडी मालकांना आकर्षक ढाल वगैरे आहे. पाटील मैदानामध्ये ओळख वशिला पावणाराळा गावची गाडी असते. नाही आता कसं आहे, आता पहिल्यासारखं काही राहिलंच नाहीये. ओळख वशेला हे काही नाहीये, होणारच नाही. आणि ती आता काय पहिल्यासारख्या ह्या गोष्टी राहिल्या नाहीत. ओळख वशेला सगळं लाईव्ह वगैरे असल्यामुळं त्यामुळे काही विषयच येत नाही त्या गोष्टीचा. मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने म्हणून हा, अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे सगळं मैदान होईल. खाली सुट्टीला पट्टी राहील आणि झेंडा पण सोमनाथ जगदाळे काम बघतील. म्हणजे असं काय नाही, मैदान हे रीतसर आणि पारदर्शक होईल. गाव जरी छोटं असलं, बक्षीस छोटं असलं तरी मैदान हे पारदर्शकच होईल. यात्रेचं मैदान म्हणलं की त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड नसते. कारण की बक्षीस ज्यावेळेस ही गोळा होते त्यावेळेस गावातल्या ग्रामस्थांची देणगी स्वरूपात, देवाला एक दिलेली देणगी स्वरूपात ही बैलगाडी शर्यतीचं बक्षीस असतात. 100 गाडी जरी झाली तर बक्षीस हे पूर्णच मिळणार, त्यात 1 रुपया कमी होणार नाही. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल आता, आज तारीख आहे 9, 10 आणि 11 शेवटची, म्हणजे आज रोज 2च दिवस आहेत. काय सांगाल? नोंदीचे 2च दिवस आहेत. गट आदल्या दिवशी काढले जातील आणि आता काय सगळीकडेच मैदान चालू आहेत. त्यामुळे आता बैलगाडी मालकांना तर आपण काय सांगणार, प्रत्येक बैलगाडी मालकापुढे प्रश्न पडला, एका दिवशी 4-4 मैदान आहेत, जायचं कुठं. हा, त्यामुळे माझे आपल्या खटाव तालुक्यातले तरी सगळ्या बैलगाडी मालकांना विनंती राहील की शक्यतो आपल्या भागात जास्त मैदान असतात. यात्रा सगळीकडे चालू आहेत, सगळीकडेच रोज मैदान आहेत. त्यामुळे आपलं जवळचं मैदान आहे, मैदानाला कुठलीही अडचण नाही आणि फाटी तर कात्रखाटावची परिचितच आहे, त्यामुळे काय सांगण्याची गरज नाही. जेवढ्या बैलगाडी मालकांना सहभाग घेता येईल तेवढ्या सर्वांनी घ्यावं हीच विनंती राहील. पाटील, आपल्या पल्ला किती असणार दुसऱ्यासाठी? दुसऱ्यासाठी पल्ला 900 फूट असणार आहे. बरं, आपलं फाटी जर सगळ्यांना मित्रांनो माहिती आहे, ऑनलाईन नोंदी चालू आहे. येरळवाडी दुसरा बैल मैदानाच्या 11 तारखेला परवा संपन्न होते. आता मुलाखत लेट म्हणजे मित्रांनो बघताय, रोज मैदान आहेत. कमिटीला
यात्रेची मैदान म्हणलं की प्रत्येक यात्रा कमिटी बिझी असते आणि माझ्याकडून 2 दिवस लेट झाल्याबद्दल मी यात्रा कमिटी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मुलाखतीला यायला थोडा वेळ भेटला नाही, कारण मैदान चालू आहेत. तरी पण आज या ठिकाणी आपण आलो मित्रांनो. येरळवाडीकरांचं जुनी आता मागं बंदीनंतर मैदान झाले सलग 2 वर्ष. तेव्हा गावची पाठी होती, परंतु एक मध्यंतरी 2 वर्ष पुन्हा जागा नसल्यामुळे या ठिकाणी येरळवाडीकरांनी मैदान बंद केलं. परंतु यावर्षी पुन्हा एकदा येरळवाडीकरांनी आणि पाटलांच्या सहकार्यानं पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीची परंपरा चालू केली. बक्षीस जरी छोटा असलं तरी मैदान सर पारदर्शक आहे. ओळख वशाला पांढरावला नाही. फक्त माझी बैलगाडी मालकांना म्हणते ऑनलाईन नोंद करून यात्रा ग्रामस्थ मंडळ येरळवाडीकरांना सहकार्य करा. लॉट आदल्या दिवशी सांगितले, परंतु आता आपण चालवलं बघतोय बऱ्यापैकी नोंद होत नाही. तरी पण या ठिकाणी कमिटीने सांगितले की जरी झाली एक नोंद तरी आम्ही आदल्या दिवशी म्हणतात लॉट काढू. त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा येरळवाडीकरांना सहकार्य करा. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सोमनाथ बागल, येरळवाडी गावचे या ठिकाणी ग्रामस्थ आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात कसं होईल मैदान आणि कसं नियोजन? मैदान हे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार आणि रीतसर मैदान होणार. हे यात्रेचं मैदान आहे. यात्रेचं मैदान असल्यानंतर हे रीतसरच होतं. कारण इथं गाडी कमी जर आली तरी बक्षीस हे पूर्णच दिलं जातं. आणि वैभव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 2 वर्षात आमच्या गावचं मैदान बंद पडलं होतं. कारण मैदानात जागा पाहिजे, जागेअभावी मैदानाला जागा नसल्यामुळे ते बंद पडलं होतं. पण आता यात्रा कमिटीने किंवा ग्रामस्थांनी असं ठरवलं की आपल्या गावचं हे बैलगाड्याचं मैदान करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर आम्ही वैभव पाटलांशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला कात्र खटावचं मैदान अवेलेबल करून दिलं. म्हणजे त्याबद्दल मी प्रथमतः वैभव पाटलांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे, बक्षीस जरी छोटं असलं तरी मी या खटाव तालुक्यातील किंवा आसपासच्या भागातील सर्व गाडी मालकांना एक विनंती करतो की त्यांनी ह्या मैदानासाठी ऑनलाईन नोंद चालू आहे, तरी ऑनलाईन नोंद घेऊन आपलं मोलाचं सहकार्य आम्हा गावकऱ्यांना आमच्या यात्रा कमिटीला करावं आणि गाड्या नोंद करून घ्याव्यात. आदल्या दिवशी पाडले जातील युट्यूबद्वारे आणि सर्वांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी हीच विनंती. धन्यवाद. मित्रांनो, माझी जातो आता पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती. आज दिनांक 9 आणि 10 शेवटचे 2 दिवस आहेत. दुसरा बैल मैदान येरळवाडी आणि या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. मैदान रीतसर पारदर्शक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा येरळवाडीकरांनी बैलगाडी शर्यती परंपरा चालू केली, त्याबद्दल मी बैलगाडी मालकांचं, तमाम बैलगाडी मालकांच्या वतीनं, चालक संघटना सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि बैलगाडी मालकांना विनंती, यात्रेच्या मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या येरळवाडीकरांच्या दुसरा बैल मैदानाची शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नावाने कुटुंबाच्या नावाने चांगलं.